राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते. महाराष्ट्र सरकार लवकरच राज्यात तब्बल 70,000 पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. विशेष म्हणजे ही भरती जुन्या पद्धतीने नाही तर पूर्णपणे नव्या आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या भरतीमध्ये एकूण 70,000 पेक्षा जास्त पदे असून एमपीएससी द्वारे सुमारे 50,000 पदं आणि इतर विभागातील 20,000 पदे असतील. भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पासपोर्ट पडताळणीप्रमाणेच आता नोकर भरतीतही कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन होईल. यासाठी ब्लॉकचेन आणि डिजिलॉकर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, जेणेकरून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की येत्या 1 वर्षात महाराष्ट्र गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल देशासमोर सादर करेल. या निर्णयामुळे प्रशासकीय कामात वेग येईलच, पण हजारो तरुणांचे सरकारी नोकरीचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.